नंतर आपण बघतोय धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे। ओमराजे निंबाळकर यांचं हे कार्यालय आहे जे त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद करायला सुरुवात केलेली आहे। सकाळपासून हे कार्यालय सुरू होतं, मात्र धक्कादायक अशा पद्धतीचा निकाल असल्याची प्रतिक्रिया सध्या ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या समर्थकांकडून येताना दिसते आहे। या प्रकरणामध्ये सध्या वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद देखील मागितली जाणार आहे, मात्र या निकालाच्या पार्श्वभूमीवरती सध्या धाराशिव बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या सगळ्याची सुरुवात सध्या ओमराजे निंबाळकर यांचं कार्यालय बंद करण्यापासून होते। पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता या सगळ्या आरोपींची करण्यात आली। गेल्या 20 वर्षांपासून हा खटला सुरू होता। ओमराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणाचा तब्बल 20 वर्षांनी निकाल आला आणि निकालामध्ये कोर्टानं 9 आरोपींना दोषमुक्त केलेले, पुराव्याअभावी त्यांची मुक्तता केलेली आहे आणि त्याचे पडसाद आता धाराशिवमध्ये उमटताना पाहायला मिळत आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यालयाबाहेर हा ट्रॅक्टर घेऊन कार्यकर्ते इथं आले आणि पहिल्यांदाच त्यांच्या कार्यालयाचं सेटर जे आहे ते बंद करण्यात आलंय। कुठेतरी धाराशिव देखील बंद करू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। न्यायाची अपेक्षा होती, परंतु सर्वसामान्यांचा न्याय व्यवस्थेचा विश्वास अजून झाल्याशिवाय राहणार नाही। आपण बघितलं असेल की राजेसाहेबांना हत्या करणं ह्या पूर्ण महाराष्ट्रभर गाजत होता। राज्याचे माजी गृहमंत्री असले डॉक्टर पद्मश्री पाटील यांचे ते सत्य चुलत भाऊ 2004च्या निवडणुकीमध्ये राजेसाहेब अपक्ष या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली होती आणि जनप्रवास नावाचा पेपर, त्या पेपरमध्ये मतदान उद्या म्हणलं तर आदल्या रात्री त्यांनी बातमी छापली की ओमराजे निंबाळकर यांचा डॉक्टर पद्मश्री पाटील यांना पाठिंबा। हा पेपर पूर्ण मतदारसंघामध्ये वाटण्यात आला, संभ्रम निर्माण झाला आणि निसटता पराभव राजेसाहेबांचा या ठिकाणी झाला। त्याच वेळेस डॉक्टर पाटलांना लक्षात आलं की आपल्याला उद्या राजकारणामध्ये हा व्यक्ती अडचण ठरतो। हीच राजकीय वैमनस्यातूनच हत्या केल्याचा सीबीआयचा आरोप होता, मात्र पुरावे सापडले नाही, पुरावे निर्दोष मुक्तता झाली। न्यायमूर्तींनी सरळ सांगितलंय की तपास यंत्रणेवरती त्यांनी गालबोट ठेवलेला आहे, कारण डॉक्टर पद्मश्री पाटील त्या काळामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचं वजन होतं। त्यावेळेस त्यांनी ते वजन वापरून पुरावे असतील, साक्षी असतील याच्यामध्ये फेरफार केलेली आहे आणि सत्तेचा वापर त्यांनी कशा करतात हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आज एवढंच वाटतंय की हा निकाल अत्यंत दुर्दैवी आहे आणि राजकारणामध्ये जर असं कोण अडचण ठरत असेल म्हणून कोणाची हत्या होत असेल, मग 9च्या 9 आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता करते। मग सर्वात मोठा प्रश्न असेल की मग राजेसाहेबांची हत्या केली कोणी, हे खरं न्यायालयानं आम्हाला सांगणं अपेक्षित आहे, पूर्ण राज्याला सांगणं अपेक्षित आहे। खरं तर निकालानंतर तुम्ही नाराज आहात, साहजिकच आहे। सेटर बंद केलंय, काय भावना येतात त्याच्या? आमची भावना हीच आहे की आमच्या विरोधात हे गेल्यामुळं, निकाल आमच्या विरोधात गेल्यामुळं आमचे दुःख, आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। पण जे आरोप झाले त्याच्यामध्ये पुरावे मिळाले नाही, त्यामुळे न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली। आमचे विरोधात जे गेलंय ते प्रकरण, तर आम्ही काय करावं? आम्हाला न्यायाची अपेक्षा होती ती भंग झाली ना सगळी। खरं तर हे समर्थक आहेत, कुठेतरी दुःख व्यक्त करतायत। पद्मसिंह पाटील यांनी सत्तेचा वापर करून पुराव्यामध्ये छेडछाड केल्याचा आरोपही काही समर्थकांनी केलाय। तर दुसरीकडं सर्व आरोपी निर्दोष असतील तर हत्या नेमकी केली कुणी, हा महत्त्वाचा प्रश्न जे आहे समर्थक आता न्यायालयाला देखील विचारतात। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यामध्ये न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतलेले होते। वेगवेगळे साक्षीदार देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये होते, मात्र 20 वर्षांच्या नंतर याचा निकाल लागला आणि खरं तर एक वेगळी अपेक्षा ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबियांना होती। या आधी काही दिवसांपूर्वी देखील या निकालाची तारीख देण्यात आली होती, मात्र ही तारीख पुढे गेली आणि आज हा निकाल लागला। आपण बघतोय या निकालाच्या नंतर आता धाराशिव बंदची देखील हाक देण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळामधून देखील उमटताना दिसत आहेत। पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील या दोघांमधलं जे भावाचं नातं होतं ते राजकीय वैमनस्यामध्ये बदललं आणि या सगळ्या राजकीय इच्छाशक्तीपुढे ही हत्या करण्यात आली असा आरोप वारंवार केला जात होता। ढिगाने पुरावे आहेत तरी देखील अशा पद्धतीचा निकाल लागतोय। पुराव्यांच्या अभावी या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करावी लागते। त्यामुळे एकूणच प्रश्नचिन्ह काही विरोधकांनी देखील उपस्थित केलेलं बघायला मिळतं आहे। तर पद्मसिंह पाटील यांना 20 वर्षांच्या नंतर न्याय मिळाला अशी अपेक्षा पाटील यांच्या कुटुंबियांकडून देखील व्यक्त केली जाते। 3 जून 2026 रोजी नवी मुंबईमधल्या कळंबोली या ठिकाणी
ही हत्या घडवून आणण्यात आलेली होती. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा जो चालक होता या दोघांवरती बेछूट गोळीबार करण्यात आला. यामध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक या दोघांचाही जागीच मृत्यू झालेला होता. सुरुवातीला हे सगळं प्रकरण स्थानिक पोलिसांकडे होतं, नंतर सीबीआयकडे या सगळ्याचा तपास गेला. या सगळ्याचा निकाल आता 20 वर्षांनी हाती येत असताना पुराव्यांच्या अभावी सगळ्या आरोपींची निर्दोष अशी मुक्तता करण्यात आली आहे. अर्थातच ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी या निकालाच्या नंतर आता वरिष्ठ न्यायालयामध्ये जाण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. सीबीआयने देखील वरिष्ठ न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. हॅलो. तर ओमराजे निंबाळकर सध्या आपल्यासोबत जोडले जात आहेत. ओमराजे, खरं तर हा जो निकाल आहे 20 वर्षांच्या नंतर लागतोय, निकालाच्या नंतरची तुमची सध्याची पहिली प्रतिक्रिया काय? मला वाटतंय